काही गोष्टी प्लॅनिंग करूनही होत नाहीत आणि काही गोष्टी न प्लॅनिंग करता खूप भारी बनतात. पालक ही पौष्टिक तर आहेच, पण आणली की लगेच बनवावी लागते. पालकचं काहीतरी भारी बनवायचं होतं, पण वेळेनुसार शेवटी पालक खिचडीच बनवावी लागली. 100% परफेक्ट रेसिपी तर आहे. तयारीमध्ये घरी अवेलेबल होते ते सगळे खडे मसाले काढून घेतले. पालक तसंच कांदा, टोमॅटो या भाज्या छान बारीक चिरून घेतल्या. आणि मसाल्यासाठी पावडर मसाले जे असतात, कांदा, लसूण, लाल तिखट, धने जिरे पूड, हळद, तसंच थोडा गोडा मसाला, हे सगळे मसाले काढून घेतले. कुकरमध्ये तेल आणि तूप घालून मस्त गरम करून घेतलं. जिरं, मोहरी, हिंगची फोडणी दिली. खडे मसाले घातले, सुक्या लाल मिरच्या घातल्या, कांदा, आलं लसूण पेस्ट घालून छान कांदा परतून घेतला. टमॅटो, किसलेला गाजर, थोडीशी कोथिंबीर आणि भरपूर पालक, त्यावरती चवीनुसार मीठ घालून हे पण परत एकदा मस्त परतून घेतलं. मसाले घातले, त्यावरती डाळ आणि तांदूळ काढून घेतले. डाळ तांदळाच्या डबल पाणी म्हणजे 3 वाट्या पाण्याचा वापर केला. 1 चमचा साजूक तूप, थोडीशी कोथिंबीर, मस्त मध्यम आचेवरती 2 शिट्ट्या करून घेतल्यात. कोणालाही आवडेल अशी मस्त चविष्ट पौष्टिक पालक खिचडी आपली तयार झाली आहे.